नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार यंदा शारदीय नवरात्री 2025 अत्यंत अद्भुत आणि पवित्र राहणार आहे। या नवरात्रीत माता दुर्गेचा दुर्मिळ मंगळा गौरी योग तयार होतो, जो संपूर्ण 75 वर्षांनंतर घडत आहे। शास्त्रांमध्ये वर्णन आहे की जेव्हा मंगळा गौरी योग तयार होतो तेव्हा देवी मांच्या कृपेने जीवनात समृद्धी, ऐश्वर्य, यश आणि सुखशांतीचे संचार होते। हा योग भक्तांसाठी वरदानासमान मानला जातो। 75 वर्षांनंतर नवरात्रीत मंगळा गौरी योग तयार होण्याने या संयोगाचा परिणाम प्रत्येक राशीवर होणार आहे। परंतु तुळ राशीच्या लोकांसाठी हा योग अत्यंत खास आणि शुभ फलदायी ठरणार आहे। माता अंबेची कृपा दृष्टी यंदा शारदीय नवरात्रीत तुळ राशीच्या जातकांवर राहणार आहे, ज्यामुळे त्यांचे तारे बुलंद होणार आहेत। तर तुळ राशीच्या लोकांनो, या व्हिडिओत अखेरपर्यंत नक्की रहा, कारण ही नवरात्री तुमच्यासाठी अत्यंत खास ठरणार आहे। मंगळा गौरी योगामुळे तुमच्या जीवनात अनेक मोठे बदल होणार आहेत। शारदीय नवरात्री पर्व हिंदू धर्मात विशेष महत्त्वाचे आहे। हा महिना इतका पवित्र मानला जातो की जर कोणालाही शुभ कार्य करायचे असेल तर त्यासाठी हा काळ अत्यंत उत्तम मानला जातो। शारदीय नवरात्रीत माता जगदंबेची उपासना करणे देखील अत्यंत शुभ ठरते। यंदा शारदीय नवरात्री 22 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे। खास बाब म्हणजे या नवरात्रीत 9 नाही तर एकूण 10 दिवस राहणार आहे। माता यांचा शुभ आगमन हत्तीवर होणार आहे आणि त्यांची विदाई मानवी रथ म्हणजे डोलीवर होईल। देवी भागवत पुराणासह अनेक ग्रंथांमध्ये हत्तीला शक्ती, स्थिरता आणि समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे। जेव्हा माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन पृथ्वीवर येतात तेव्हा त्याला अत्यंत शुभ आणि मंगलकारी संकेत मानले जाते। अशी मान्यता आहे की देवींचे हत्तीवर आगमन कृषी, व्यापार आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मकता आणते। यंदा नवरात्रीत 75 वर्षांनंतर मंगळा गौरी योग तयार होणार आहे, जो अत्यंत दुर्मिळ संयोग मानला जातो। जेव्हा नवरात्रीत मंगळ ग्रह आणि चंद्र शुभ स्थितीत असतात आणि विशेषतः माता गौरीच्या पूजेदिन हा संयोग तयार होतो, तेव्हा त्याला मंगळी गौरी योग म्हणतात। हा योग धन, वैभव, आरोग्य, संतती, सुख आणि यश मिळवून देणारा मानला जातो। विशेषतः अविवाहित मुली आणि नवविवाहित स्त्रियांसाठी हा योग अत्यंत कल्याणकारी ठरतो। 75 वर्षांनंतर शारदीय नवरात्री 2025 मध्ये बनवणाऱ्या मंगळा गौरी योगाचा तुळ राशीच्या जीवनावर अद्भुत प्रभाव पडणार आहे। या दिव्य संयोगामुळे तुमच्या जीवनात समृद्धी, यश, प्रेम, आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नती यांचे अनोखे अनुभव येणार आहेत। पहिली भविष्यवाणी। तुळ राशीच्या जातकांनो, तुम्हाला सांगतो की 75 वर्षांनंतर नवरात्रीत मंगळा गौरी योग तयार होणे तुमच्यासाठी कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाही। या नवरात्रीत मंगळा गौरी योग फक्त करिअरसाठी नाही तर धन, संपत्ती, प्रतिष्ठा आणि आर्थिक समृद्धीसाठीही विशेष आशीर्वाद घेऊन येत आहे। ज्योतिषशास्त्र सांगते की जेव्हा मंगळ आणि चंद्र या शुभ योगात एकत्र येतात तेव्हा जातकांच्या जीवनातील अडकलेले कार्य पूर्ण होतात, आर्थिक उन्नती होते आणि गुंतवणुकीत यश सुनिश्चित होते। तुळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि या काळात शुक्राची स्थिती मंगळ आणि चंद्र यांच्यासोबत सहयोगी बनत आहे। शुक्र ऐश्वर्य, वैभव आणि भौतिक सुखसुविधांचा प्रतीक आहे, मंगळ पराक्रम आणि साहसाचा कारक आहे आणि चंद्र समृद्धी व मानसिक शांतीचे प्रतीक आहे। या तिन्हींच्या संयोगामुळे तुळ राशीच्या लोकांची नशीब उजळणार आहे। माता गौरीच्या कृपेने आता तुमची अडकलेली कामं पूर्ण होतील। कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळतील आणि व्यापार किंवा नोकरीमध्ये अचानक आर्थिक लाभाच्या संधी समोर येतील। जे लोक खूप काळापासून आर्थिक संकटात होते त्यांना आता दिलासा मिळेल। हा मंगळा गौरी योग तुळ राशीच्या लोकांना आर्थिक शिस्त शिकवेल आणि त्यांच्या धनाचा योग्य उपयोग होईल। तुम्हाला अशा ठिकाणाहून लाभ मिळेल जिथून तुम्ही कधीही कल्पना केलीही नव्हती। व्यापारी जातकांना मोठे करार आणि व्यवहार मिळू शकतात। रिअल इस्टेट, प्रॉपर्टी, फॅशन, लक्झरी आयटम आणि कला संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत भाग्यशाली ठरेल। तसेच नोकरी करणाऱ्या जातकांना प्रमोशन,
बोनस किंवा पगार वाढीची संधी मिळू शकते. मित्रांनो, हे सांगणे चुकीचे ठरणार नाही की मंगळा-गौरी योगाच्या शुभ प्रभावामुळे हा काळ तुळ राशीच्या लोकांसाठी उन्नतीची सुवर्णसंधी घेऊन आला आहे. आर्थिक दृष्टिकोनातून ही नवरात्री तुमच्या जीवनात मोठे बदल घडवून आणणार आहे. दुसरी भविष्यवाणी. तुळ राशीच्या दुसऱ्या भविष्यवाणीमध्ये असे सांगितले आहे की 75 वर्षांनंतर नवरात्रीत मंगळी-गौरी योग तयार होण्यामुळे या काळात तुमच्या करिअरमध्ये अद्भुत सुधारणा दिसून येणार आहे. हो मित्रांनो, असे वाटेल की स्वयं माता दुर्गा तुमच्या जीवनपथावर मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत. या मंगळा-गौरी योगाच्या कृपेने तुळ राशीच्या लोकांच्या करिअर क्षेत्रात मोठी प्रगती आणि नवीन संधी निर्माण होतील. सरकारी नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत सोनेरी ठरेल. जे जातक दीर्घकाळ स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत होते त्यांच्यासाठी आता यशाचे दरवाजे खुलणार आहेत. ज्योतिषीय दृष्टिकोनातून पाहता हा योग तुमच्या दशमभावावर म्हणजे करिअर, पद आणि प्रतिष्ठा यांवर सशक्त परिणाम करतो. नोकरी करणाऱ्यांसाठी या काळात पदोन्नती, पगार वाढ किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची मजबूत शक्यता आहे. तुमचे अधिकारी तुमच्या कार्याचे कौतुक करतील आणि तुमच्या प्रयत्नांना मान्यता देतील. व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी ही नवरात्री व्यवसायात नवीन दिशा आणि विस्तार घेऊन येईल. जे लोक नवीन व्यवसाय सुरू करायचा विचार करत आहेत त्यांना आता भाग्याची साथ मिळेल. ज्यांचा जुना व्यवसाय अडकलेला होता तोही आता गती पकडेल. भागीदारीमध्ये काम करणाऱ्यांना देखील शुभ बातम्या मिळू शकतात. मित्रांनो, हे सांगणे चुकीचे ठरणार नाही की मंगळा-गौरी योगाच्या दिव्य ऊर्जेमुळे ही नवरात्री तुळ राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये नवीन उंचीच्या दरवाजे उघडेल. विशेषतः नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केल्यास तुळ राशीच्या जातकांना करिअरमध्ये स्थिरता, यश आणि योग्य संधी पकडण्याची शक्ती प्राप्त होईल. तिसरी भविष्यवाणी. तुळ राशीच्या तिसऱ्या भविष्यवाणीमध्ये असे सांगितले आहे की 75 वर्षांनंतर शारदीय नवरात्रीत तयार होणाऱ्या मंगला-गौरी योगाच्या शुभ प्रभावामुळे तुळ राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनात सुखशांतीचे वातावरण निर्माण होणार आहे. माता दुर्गा हत्तीवर सवार होऊन पृथ्वीवर येत आहेत आणि यामुळे केवळ पृथ्वीच नाही तर तुमच्या घरांगणाची ऊर्जा देखील पवित्र आणि शांत बनेल. तुळ राशीचे जातक स्वभावाने संतुलित असतात, परंतु कधीकधी निर्णय घेण्यात उशीर करतात, ज्यामुळे कुटुंबात मतभेद किंवा लहान-मोठ्या वादाचे परिस्थिती निर्माण होऊ शकते. परंतु या नवरात्रीत मंगळा-गौरी योगामुळे तुमच्या घरात सामंजस्य, प्रेम आणि एकतेचे वातावरण निर्माण होईल. दीर्घकाळापासून चालत आलेल्या कौटुंबिक समस्यांचा निवारण होईल आणि पालकांचे आरोग्य सुधारेल. या काळात भावंडांशी आणि नातेसंबंधांशी संबंध अधिक मजबूत होतील. संतानाकडून काही शुभ बातम्या मिळू शकतात ज्यामुळे कुटुंबातील आनंद दुपटीने वाढेल. कुटुंबातील सदस्यांमधील गैरसमज दूर होतील आणि घरात स्थायी सुखशांतीचे वातावरण राहील. मित्रांनो, हा काळ कुटुंबासोबत जुळून राहण्याचा आणि त्यांच्यासोबत आनंद साजरा करण्याचा आहे. माता गौरीच्या कृपेने तुमच्या घरात प्रेम, आनंद आणि आशीर्वादाचा संचार होईल. हे सांगणे चुकीचे ठरणार नाही की या नवरात्रीत माता चंद्रघटाची आराधना केल्यास तुळ राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनात शांती, प्रेम आणि एकतेची भावना वाढेल. त्यांच्या साधनेमुळे घरातील कलह आणि क्लेश दूर होतील आणि घरात सुखसमृद्धीचे वास्तव्य होईल. चौथी भविष्यवाणी. तुळ राशीच्या चौथ्या भविष्यवाणीमध्ये असे सांगितले आहे की 75 वर्षांनंतर शारदीय नवरात्रीत तयार होणारा मंगळा-गौरी योग या वर्षी तुमच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत शुभ आणि उत्तम ठरेल. हो मित्रांनो, माता दुर्गेची दिव्य कृपादृष्टी तुळ राशीच्या लोकांच्या आरोग्याला नवीन ऊर्जा आणि ताजगी प्रदान करेल. मित्रांनो, तुळ राशीच्या लोकांचा स्वभाव संतुलनप्रिय असतो, पण कधीकधी हा संतुलन तणाव, अनिर्णय आणि जास्त विचारमंथनामुळे बिघडतो. यामुळे अनेकदा मानसिक अस्वस्थता किंवा थकवा हावी होतो. परंतु या मंगळा-गौरी योगामुळे तुमच्या आरोग्याला नवीन दिशा मिळणार आहे. जे जातक खूप काळापासून एखाद्या आजार किंवा कमकुवतपणामुळे त्रस्त होते त्यांना हळूहळू दिलासा मिळू लागेल. मानसिक तणाव आणि चिंता कमी होतील.
तसेच कार्यक्षमता आणि आत्मबल वाढेल. योग, ध्यान आणि प्राणायाम करणाऱ्या तुळ राशीच्या जातकांना विशेष लाभ मिळेल. मित्रांनो, या काळात तुम्हाला तुमच्या आहारावर विशेष लक्ष द्यावे लागेल. माता जगदंबेची कृपा पूर्णपणे त्यावेळी प्राप्त होईल जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराची काळजी मंदिरासमान घेणार. संतुलित दिनचर्या स्वीकारल्यास आरोग्यात सतत सुधारणा होईल. हो मित्रांनो, हे सांगणे चुकीचे ठरणार नाही की ही भविष्यवाणी माता कुष्मांडाशी संबंधित आहे. माता कुष्मांडा ब्रह्मांडाची रचिता मानली जाते आणि तिच्या पूजेद्वारे आरोग्याशी संबंधित अडचणी दूर होतात, तसेच शरीरात नवीन ऊर्जा प्रकट होते. तुळ राशीच्या लोकांनी नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माता कुष्मांडाला मालपुआ आणि हलव्याचा भोग अर्पित करावा. पाचवी भविष्यवाणी. तुळ राशीच्या पाचव्या भविष्यवाणीमध्ये असे सांगितले आहे की 75 वर्षांनंतर शारदीय नवरात्रीत तयार होणारा मंगला गौरी योग तुमच्या विवाह आणि प्रेम जीवनासाठी यश आणि आनंदाचे वरदान घेऊन आला आहे. हो मित्रांनो, या नवरात्रीत माता जगदंबाची असीम कृपा तुळ राशीच्या लोकांवर विशेष रूपाने राहणार आहे. त्यामुळे प्रेम आणि विवाहाचे हे काळ तुमच्यासाठी अत्यंत खास आणि संस्मरणीय ठरणार आहे. अविवाहित जातकांसाठी या काळात चांगल्या नात्यांचे प्रस्ताव येतील. दीर्घकाळ विवाहात येणाऱ्या अडचणी आता संपतील. प्रेम संबंधांमध्ये स्थिरता आणि गहराई येईल. जोडीदारासोबत समज, सामंजस्य आणि विश्वासाचा नवीन अध्याय सुरू होईल. विवाहित तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रेम आणि गोडतेचा संचार करणारा ठरेल. पती-पत्नीमध्ये जुने मतभेद दूर होतील आणि एकमेकांशी भावनिक जोड अधिक मजबूत होईल. मित्रांनो, जे जातक अजूनही खऱ्या जीवनसाथीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही नवरात्री नवीन सुरुवात घेऊन येत आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रेम संबंधाला विवाहात बदलू इच्छित असाल, तर हा काळ अत्यंत अनुकूल आणि शुभ आहे. हो मित्रांनो, ही भविष्यवाणी माता स्कंद माताशी संबंधित आहे. मां स्कंद माता भगवान कार्तिकेयच्या माता आहेत आणि त्यांची पूजा केल्यास दाम्पत्य जीवनात स्थिरता, प्रेम आणि संतानसुख प्राप्त होते. तुळ राशीच्या लोकांनी नवरात्रीच्या 5व्या दिवशी मां स्कंद मातेला केळीचा भोग अर्पित करावा. सहावी भविष्यवाणी. तुळ राशीच्या 6व्या भविष्यवाणीमध्ये असे सांगितले आहे की या शारदीय नवरात्रीत तुळ राशीच्या जातकांना संतानाकडून शुभ बातम्या मिळतील. हो मित्रांनो, ज्यांना दीर्घकाळ संतानसुखाची इच्छा होती, त्यांच्यासाठी ही नवरात्री अत्यंत शुभ आणि फलदायी ठरेल. संतान प्राप्तीचे योग या काळात प्रबल आहेत आणि माता जगदंबेच्या कृपेने अधुरी इच्छा पूर्ण होऊ शकतात. ज्या जातकांसाठी आधीच संतान आहे, त्यांना त्यांच्या मुलांच्या शिक्षण, करिअर किंवा आरोग्याशी संबंधित मोठी आनंदाची बातमी मिळेल. संतानांच्या उपलब्धींमुळे घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही बनेल. हा काळ आहे की जेव्हा भविष्यातील पिढी तुमच्या घर कुटुंबासाठी गौरव आणि सन्मान घेऊन येईल. तुळ राशीच्या लोकांसाठी हा कालावधी कौटुंबिक जीवनात हर्षोल्लासाचा संचार करेल आणि मुलांबद्दल अभिमानाची अनुभूती देईल. मित्रांनो, ही भविष्यवाणी मां कात्यायनीशी संबंधित आहे. मां कात्यायनी ऋषी कात्यायनाची कन्या मानली जाते आणि विवाह तसेच संतानसुखाची अधिष्ठात्री देवी म्हणता येते. त्यांच्या आराधनेमुळे संतानप्राप्तीचे योग प्रबल होतात आणि मुलांच्या प्रगतीची हमी मिळते. तुळ राशीच्या लोकांनी नवरात्रीच्या 6व्या दिवशी मां कात्यायनीला मध आणि मिश्रीचा भोग अर्पित करावा. सातवी भविष्यवाणी. तुळ राशीच्या 7व्या भविष्यवाणीमध्ये असे सांगितले आहे की 75 वर्षांनंतर शारदीय नवरात्रीत तयार होणारा मंगळा गौरी योग तुळ राशीच्या लोकांसाठी आध्यात्मिक उन्नतीची अद्भुत संधी घेऊन आला आहे. हो मित्रांनो, नवरात्री फक्त बाह्य उत्सव नव्हे तर आत्म्याची साधना आणि अंतर्गत संतुलन शोधण्याचा पर्व आहे. तुळ राशीचे जातक स्वभावानेच संतुलन, सामंजस्य आणि सत्याच्या शोधात असतात. त्यामुळे हा काळ त्यांच्यासाठी विशेष आणि परिवर्तनकारी आहे. नवरात्रीच्या 7व्या दिवशी मां कालरात्रीची पूजा केली जाते. त्यांचे रूप भयंकर आणि भीतीदायक आहे, पण त्या आपल्या भक्तांसाठी अत्यंत मंगलकारी आणि करुणामयी आहेत. त्या सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा, भय आणि शत्रूंचा नाश करतात. तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ आहे आपल्या अंतर्गत संदेह,
भय आणि असंतुलन दूर करण्याचा। माँ कालरात्रीच्या कृपेने तुम्हाला आत्मबल आणि आत्मविश्वास प्राप्त होईल। तुमची साधना तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि आंतरिक शांतता निर्माण करेल। मित्रांनो, जे तुळ राशीचे युवक वर्षानुवर्षे संबंधांमध्ये अस्थिरता आणि मानसिक तणाव भोगत होते, त्यांना सर्वत्र भ्रम आणि असमंजस दिसत होते। पण नवरात्रीच्या काळात माँ कालरात्रीची साधना केल्यास त्यांचे भय आणि नकारात्मकता हळूहळू संपू लागेल। त्यांच्या मनात नवीन प्रकाश, धैर्य आणि जीवन जगण्याची प्रेरणा जागृत होईल। हेच आध्यात्मिक उन्नतीचे चमत्कार आहे जे तुळ राशीच्या लोकांना या नवरात्रीत मिळणार आहे। 8वी भविष्यवाणी। तुळ राशीच्या 8व्या भविष्यवाणीमध्ये असे सांगितले आहे की 75 वर्षांनंतर शारदीय नवरात्रीत तयार होणाऱ्या मंगळा गौरी योगामुळे तुळ राशीच्या लोकांच्या जीवनात नवीन संधी आणि परदेश यात्रा करण्याचे प्रबल योग निर्माण होत आहेत। हो मित्रांनो, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची सुवर्णसंधी मिळेल। तसेच नोकरी करणाऱ्या जातकांना परदेश यात्रा करण्याची संधी मिळू शकते, जिथून नवीन प्रोजेक्ट, प्रमोशन किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळेल। व्यवसायाशी संबंधित तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत खास ठरेल। परदेशातील कंपन्यांसह नवीन करार, भागीदारी किंवा कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची पूर्ण शक्यता आहे। तुळ राशीची नैसर्गिक कूटनीतिक आणि आकर्षक शैली तुम्हाला परदेशात लोकांचे मन जिंकण्यात आणि मोठ्या संधी मिळवण्यात मदत करेल। जे लोक वर्षानुवर्षे व्हिसा, पासपोर्ट किंवा परदेशाशी संबंधित कागदी कामांमध्ये अडकले होते, त्यांचे अडकलेले काम आता पूर्ण होतील। हो मित्रांनो, या काळातील यात्रा फक्त मनोरंजन किंवा भ्रमणासाठी नाही, तर तुम्हाला लाभ, प्रगती आणि नवीन जीवन अनुभव देतील। 9वी भविष्यवाणी। तुळ राशीच्या 9व्या भविष्यवाणीमध्ये असे सांगितले आहे की नवरात्रीच्या या 9 दिवसांत माँ दुर्गेच्या कृपेने तुळ राशीच्या लोकांना समाजात विशेष मान मिळेल। हो मित्रांनो, तुमचे कार्य, तुमची निष्ठा आणि तुमचा परिश्रम या काळात सर्वांसमोर दिसेल। लोक तुमच्या मताला महत्त्व देतील आणि तुमच्या शब्दांमध्ये गहराई आणि प्रभाव पाहतील। मित्रांनो, जर तुम्ही वर्षानुवर्षे कोणत्याही सामाजिक, धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यात सक्रिय राहत असाल, तर आता त्याचा योग्य परिणाम मिळेल। तुळ राशीच्या लोकांचा स्वभाव सामंजस्य आणि सहयोगी असतो। त्यामुळे समाजात लोक तुमच्या उपस्थितीस अधिक महत्त्व देतील। जे लोक तुम्हाला पूर्वी दुर्लक्ष करत होते, तेही आता आदर आणि सन्मान व्यक्त करतील। हो मित्रांनो, नवरात्री हा पावन पर्व तुळ राशीच्या लोकांना धार्मिक कार्य आणि समाजसेवेशी जोडेल। मंदिरांमध्ये होणाऱ्या आयोजनांमध्ये भजन, कीर्तन, यज्ञ किंवा कोणत्याही मोठ्या सामाजिक कार्यात तुमची विशेष भूमिका राहील। तुमच्या उपस्थितीमुळे वातावरण सकारात्मक आणि प्रेरणादायी बनेल। लोक तुम्हाला फक्त यशस्वीच नाही, तर धर्मप्रिय आणि संस्कारी व्यक्ती म्हणून पाहतील। मित्रांनो, ही नवरात्री तुमच्यासाठी फक्त व्यक्तिगत नाही, तर सामाजिक प्रतिष्ठेचा काळ आहे। तुम्ही तुमच्या कुटुंबासोबतच समाजासाठीही प्रेरणास्थान बनू शकता। हा योग तुमच्या जीवनात नवीन दिशा आणि मार्ग उघडेल। 2025चा शेष काळ आणि येणारा 2026 अत्यंत शुभ, सन्मानजनक आणि प्रगतीने भरलेला राहील। विशेष उपाय। तुळ राशीच्या लोकांनी माता दुर्गेला लाल चुनरी आणि सिंदूर अर्पित करावे। रोज सकाळी तुपाचा दीप जाळावा आणि दुर्गाय नमः मंत्राचा 108 वेळा जप करावा। मंगळवारी गरिबांमध्ये गोड प्रसाद वाटावा। नवरात्रीत कन्यांना जेवण देऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावे। मित्रांनो, या होत्या तुळ राशीच्या मंगळा गौरी योगावर आधारित खास भविष्यवाण्या। त्या पावन नवरात्रीच्या काळात माता दुर्गेची कृपा तुमच्यावर सदैव राहो आणि तुमचे जीवन यश, प्रेम, समृद्धी आणि आनंदाने भरलेले राहो। या शुभ संयोगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी खास उपाय अवश्य करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, कमेंटमध्ये आपल्या अनुभव शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय माता दुर्गा।